जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। आपण श्रीमद दासबोध श्री महाराजांच्या सेवेमध्ये बघतोय। दशक दुसरा काल आपण सुरू केला। यातला पहिला दुसरा तिसरा समास काल आपण पाहिला। समर्थ रामदास ज्या कळवळ्यानं मूर्खाची लक्षणं, कुविद्येची लक्षणं, उत्तम लक्षणं वगैरे सांगतात ते आपण काल बघितलं। मुख्यतः त्यांना आपल्याकडून आत्मपरीक्षण अपेक्षित आहे, नाहीतर खोटं बोलू नये किंवा दुसऱ्याची निंदा करू नये, राग करू नये, घरात चोरी करू नये वगैरे सांगण्याच्या मागे कारण काय आहे? आपलं वर्तन आपल्या साधनेला अनुलक्षून पाहिजे। काल निरूपणात बोलता बोलता विषय आला पहा की अगदी छान 2 तास ध्यानाला बसतोय, अगदी मनापासून भक्ती करतोय, पण नंतर जर परस्त्री गमन करत असेल तर त्या परमार्थाला काहीही अर्थ नाही। आचरण हे परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे असं गोंदवलेकर महाराज सुद्धा त्यांच्या प्रवचनांमध्ये सांगतात। गोंदवलेकर महाराजांचा काही गोष्टींवर भर आहे। एक म्हणजे भगवंताचं नामस्मरण, दुसरं म्हणजे परनिंदा टाळणे, परद्रव्य टाळणे, परस्त्रीला माते समान मानणे, गोपालन आणि अन्नदान या 2 गोष्टी तर महाराजांना अतिशय प्रिय आहेत। पण या ज्या गोष्टी महाराजांनी सांगितल्या की परद्रव्य विष्ठे समान माना, परनारी माते समान माना आणि आलेल्या अतिथाला अन्न द्या, या गोष्टी सांभाळून जरी आपण भगवत नामामध्ये काळ व्यतीत केला तरीही आपण या जन्मामध्ये पुष्कळ काही साध्य करू। समर्थ रामदास आपल्याला काही गोष्टी टाळायला सांगतायत, काही गोष्टी करणं मूर्खपणा आहे हे सांगतायत। यामागे तीच तळमळ आहे की आपल्या हातून परमार्थ घडावा हे ठीक आहे, पण परमार्थाबरोबर आपलं आचरणही त्या परमार्थाला योग्य साजेसं असं असावं, म्हणजे त्या आचरलेल्या परमार्थामधून आपला जास्तीत जास्त फायदा होईल, आपलं जास्तीत जास्त कल्याण होईल। हे अगदी असंच आहे की आपल्याला खोकला व्हावा, आपण वैद्याकडं डॉक्टरांकडं जावं आणि त्यांनी पथ्य सांगून औषध द्यावं। नुसतं औषध जो घेईल त्याच्यावरती परिणाम होणार नाही असं नाही, पण पथ्यासहित जो औषध घेईल त्याला परिणाम जास्त लवकर दिसून येईल। सर्व संतांचं हे तत्वज्ञान आहे की आपलं जीवन हे क्षणभंगूर आहे। पाहता पाहता आपल्या परिचित व्यक्ती मरून जाते, काहीतरी असाध्य रोग होतो, काहीतरी आर्थिक संकट येते, काही ना काही व्याप मागे लागतो आणि कालपर्यंत नव्हे मागच्या क्षणापर्यंत सुखी वाटणारे आयुष्य बदलून जाते। ही क्षणभंगुरता खरं म्हणजे संतांनी ओळखली आणि म्हणून त्यांनी आपल्याला परमार्थ साधनेची तातडी करा असा उपदेश केला। समर्थ रामदासांचा मूर्ख लक्षणे, कुविद्या लक्षणे, उत्तम लक्षणे वगैरे सांगण्याच्या मागे हाच उद्देश आहे की पटकन अंतर्मुख व्हा, काही लक्षणं त्यागा, काय करायचं नाही हे शिका आणि परमार्थ मार्ग अनुसरा। आता मात्र ते भक्ती निरूपणाकडे वळतात। हा आहे 4था समास। दासबोधाच्या सुरुवातीला जे समर्थ रामदास म्हणाले येथ बोलिला विशद भक्ती मार्ग, त्या भक्ती निरूपणाकडे आता ते वळले आहेत। लक्षात घ्या की हे भक्ती मार्गाचं किंवा भक्तीचं स्तवन नसून भक्ती निरूपण आहे। भक्तीच्या अंतर्गत काय काय येतं हे समर्थ रामदास आपल्याला सांगतायत। समर्थांच्याच भाषेत सांगायचं तर विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे हे भक्तीतलं खरं तथ्य आहे। पण ही झाली शेवटची पायरी, ही झाली सायुज्यता। ते आपल्याला एकदम कशी मिळणार? आज तर आपण देहामध्ये आहोत आणि देहबुद्धीमध्येही आहोत। आपल्यामध्ये वासना आहेत, विकार आहेत,
असा सगळा प्रकार आपल्याजवळ असताना एकदम सायुज्यता प्राप्त होणे तितके सोपे नाही. याचा अर्थ उघड आहे की आपल्याला तिथपर्यंतचा प्रवास करणं गरजेचं आहे. समर्थ रामदास या भक्ती निरूपणाची सुरुवात कशी करतायत पहा. नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. एक प्रकारे बघता आपले हे भाग्यच आहे की आपण दासबोध श्रवण करतोय, त्याचं निरूपण ऐकतोय. नाहीतर जगामध्ये अनंत प्रकारचे विषय आहेत, विषयांसंदर्भातले विषय आहेत, पण त्यातही आपल्याला आज बुद्धी होते की दासबोध निरूपण ऐकावं. ही सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. आपल्या दृष्टीनं काय भाग्याचं आहे हे नेमकेपणानं समर्थ रामदास सांगतायत. नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ. म्हणजे पहिली गोष्ट नरदेह मिळणं ही भाग्याची गोष्ट. नंतर काय, त्याही मध्ये भाग्य सुफळ तरीच सन्मार्ग लागे. सन्मार्ग जर मिळाला तर आणखीन भाग्य सुफळ आहे असं समर्थ रामदास म्हणतात. सन्मार्ग कुठला? अर्थातच भगवत प्राप्तीचा, परमार्थ मार्गाचा सन्मार्ग. कोण काय सांगत आहे याच्यावरती अवलंबून असतं. समजा सचिन तेंडुलकरला विचारलं सन्मार्ग कुठला, तर त्याचं उत्तर आणि समर्थ रामदासांचं उत्तर हे वेगळं असणारच. जो मनुष्य ज्या बाबतीत प्रावीण्य मिळवतो त्या बाबतीतील मार्गदर्शन करतो, तो जे जगला, ज्या पद्धतीनं आयुष्य त्यानं घालवलं, त्यातूनच त्याला सन्मार्गाची वाट सापडते. प्रापंचिक सन्मार्ग सांगणारे पुष्कळ भेटतील, पण समर्थ रामदास कसे आहेत? रामाचे दास ते खऱ्या अर्थानं आहेत. किंबहुना खरं म्हणजे ते रामरायांनाच समर्थ असं संबोधतात. पण आज परिस्थिती अशी आहे की आपण रामदासांना समर्थ असं संबोधतो. म्हणजे खऱ्या अर्थानं ते सायुज्यता पावलेलेच आहेत. आता असे समर्थ रामदास आपल्याला सांगतायत की सन्मार्ग काय आहे. तर अर्थातच ते स्वतः ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाला सन्मार्ग असं ते म्हणतायत. आणि हा मार्ग आहे भगवत प्राप्तीचा. म्हणजे दोन भाग्य झाली. एक म्हणजे नरदेह प्राप्ती आणि दुसरी म्हणजे सन्मार्गावरती येणे, भगवत प्राप्तीच्या मार्गावरती येणे. शंकराचार्य म्हणतात 3 गोष्टी भाग्याच्या आहेत. एक नरदेह, दुसरी मुमुक्षुत्व आणि तिसरी सत्समागम. हीच गोष्ट समर्थ रामदासांनी वेगळ्या भाषेत सांगितली आहे. नरदेह येणं आणि सन्मार्गाला लागणं हे भाग्याचं लक्षण आहे असं ते म्हणतात. या सन्मार्गाला लागण्याच्या मध्येच मुमुक्षुत्व ही गृहीत आहे, ग्राह्य आहे. मुमुक्षुत्व नसेल तर आपण सन्मार्गावरती येणार नाही, भगवत प्राप्तीच्या मार्गावरती येणार नाही. अर्थात सत्संगती हे तिसरं भाग्य आणि त्याचा उल्लेख पुढे समर्थ रामदास करतातही. ते दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात, नरदेही विशेष ब्राह्मण, त्याहीवरी संध्या स्नान, सद्वासना भगवत भजन, घडे पूर्व पुण्ये. आता कालमानानुसार याकडे बघणं गरजेचं आहे बरं का. ज्या काळी समर्थ रामदासांनी दासबोध सांगितला त्या काळी ब्राह्मण हा असा एक वर्ग होता जो बहुतांशरित्या साक्षर होता. आणि त्या काळची साक्षरता म्हणजे इंग्रजी कळतं, लिहिता येतं, वाचता येतं अशी साक्षरता नव्हे. त्या काळची साक्षरता वेद, पुराणे, शास्त्रे, उपनिषदे या संदर्भातील साक्षरता होती. आता असं बघा, भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय हे बहुतांश ब्राह्मण लोकांनाच त्यावेळी माहीत होतं, कारण ब्राह्मणांपर्यंत संस्कृत भाषा राहिली होती. आणि भगवद्गीतेत जे सांगितलेलं आहे ते वेदांचं आणि उपनिषदांचं सारच आहे. साहजिकपणे वेद, उपनिषदे, भगवद्गीता इत्यादी गोष्टी ब्राह्मणांपर्यंत आल्या. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी म्हणा किंवा तत्सम काही साहित्य म्हणा, यांना समजण्याची जी कुवत आहे, जी साक्षरतेमुळे येते, ती साहजिकच ब्राह्मणांपर्यंत आलेली होती. या अर्थानं समर्थ रामदास
नरदेही विशेष ब्राह्मण असं म्हणतायत. इथे आणखीन कुठला आध्यात्मिक अर्थ नाही किंवा कुठला गूढ अर्थही नाही किंवा कुठल्या कुळाचा सन्मानही नाही. आपल्याला जे अनुसरायचं आहे ते ग्रंथांमध्ये आहे हे उघड आहे. आता ग्रंथ समजणारा तिथे नको का? जसं की आत्ता आपण दासबोधाचं निरूपण करतोय, तर दासबोध समजण्या एवढी तरी साक्षरता नको का? ती साक्षरता त्या काळी ब्राह्मणांकडे होती, म्हणून ब्राह्मण विशेष असं ते म्हणतायत. इथं खरं म्हणजे जातीभेद नाही, वंशभेद किंवा कुळभेद नाही. फक्त एक तथ्य मांडलेलं आहे की या वर्गाला ग्रंथांचं ज्ञान आहे, त्यामुळं ते आणखी एक भाग्य जोडलं गेलं. नुसता मनुष्य जन्म असून जसा आज उपयोग नाही, त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे, व्यवहार करता आलं पाहिजे, त्याला काय वाईट काय चुकीचं हे समजलं पाहिजे, आणि ते समजण्यासाठी त्याच्याकडे किमान व्यवहार ज्ञान पाहिजे. त्यासाठी साक्षरता पाहिजे, शिक्षण पाहिजे. तर भाग्य म्हणजे एक भाग्य मनुष्य जन्म प्राप्त होणं, तर दुसरं भाग्य म्हणजे त्याला शिक्षण प्राप्त असणं. तसंच समर्थ रामदास म्हणतायत की नरदेही विशेष ब्राह्मण, त्याहीवरी संध्यास्नान. आता हा अर्थसुद्धा ब्राह्मणांच्या क्रियाकर्मांशी संबंधित आहे. त्यामुळं या ओवीचा आजच्या युगाला, आजच्या काळाला अर्थ लावला पाहिजे. नरदेह मिळणं हे भाग्याचं आहे, पण त्या जोडीला आपल्याजवळ जर शिक्षण असेल, आपल्याजवळ जर सद्ग्रंथ वाचनाची आवड असेल, ते ग्रंथ कळण्याची क्षमता असेल, किंवा निदान त्या ग्रंथांच्या निरूपणाला बसण्याची बुद्धी असेल, तर ते आपलं भाग्य आहे. त्या दृष्टीनं आत्ताची संध्या काय म्हणता येईल? हरिपाठाला वारकऱ्यांची संध्या म्हटलं जातं. जो कोणी गोंदवलेकर महाराजांचा असेल त्यानं शांत बसून काही माळा जप करणं, महाराजांचं प्रवचन वाचणं, ऐकणं, त्यावर चिंतन मनन करणं ही त्याची संध्याच आहे. म्हणून जो सद्ग्रंथ समजू शकतो, त्याचं परिशीलन करू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो, जो त्यावर विचार करू शकतो, चिंतन मनन करू शकतो, जो ते विचार आपल्या आयुष्यात उतरवू शकतो, तो खरं म्हणजे ब्राह्मणच म्हणायला पाहिजे. तो खरं म्हणजे संध्यास्नान करणारा भाग्यवानच म्हणायला पाहिजे. समर्थांच्या या ओवीकडं याच दृष्टीनं आजच्या काळात बघितलं पाहिजे. कारण धर्म जात कोणताही असो, सर्वांना परमार्थाचा अधिकार आहे. सकाळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. किंवा समर्थ रामदासांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास, चहुवर्णासी नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड मूढ पैल पार पावती नामे. अर्थ उघड आहे की ज्यांना हे परिशीलन करता येतं किंवा करण्याची बुद्धी आहे, ज्यांच्याकडे परमार्थ मार्गाचं अनुसरण करण्याची क्षमता आहे, ते नरजन्मामध्ये येऊन अधिक भाग्यवान आहेत. म्हणून पहिलं भाग्य झालं नरजन्म मिळणं, दुसरं भाग्य झालं की सन्मार्गाला लागण्याची बुद्धी होणं, तिसरं विशेष भाग्य म्हणजे ब्राह्मण जन्म असणं, म्हणजेच ग्रंथ वाचण्याची, ते समजून घेण्याची क्षमता असणं, जी आज अनेक लोकांमध्ये आहे. त्यांची मग बाह्य जात कोणतीही असो, जन्म कुठल्याही घरामध्ये कुळामध्ये झालेला असो. त्याहीवरी संध्यास्नान म्हणजे काहीतरी नित्यनेम. दासबोध वाचला आहे तर त्यामधील जीवनात उतरवण्याचा अभ्यास करणं, गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन वाचून त्यावरती चिंतन मनन करणं, हे जर जीवनामध्ये असेल तर ते आणखी एक भाग्य आहे. पुढे समर्थ रामदास म्हणतात, सद्वासना भगवत भजन घडे पूर्वपुण्ये. सद्वासना या गोष्टीकडे आपण थोडं सूक्ष्मपणे पाहूया. शास्त्र असं सांगतं की आपण ज्या पद्धतीची कर्म करतो त्या पद्धतीची आपली वासना बनत जाते. त्यामुळं अलीकडच्या ओव्यांमध्ये समर्थ काय म्हणाले हे आपल्याला नीट बघावं लागेल. ते जर नीट बघितलं तर लक्षात येईल की स्नान संध्या म्हणा किंवा सद्ग्रंथांचं वाचन, त्यांचं चिंतन मनन याला किती मोठं महत्त्व आहे. असं जो करेल
त्याच्यामध्ये अर्थातच सद्वासना निर्माण होईल. ही सद्वासना म्हणजेच भगवत प्राप्तीची वासना. सतची वासना ती सद्वासना. सत काय आहे तर परब्रह्म आहे, ब्रह्म आहे, आपला आत्मस्वरूप आहे. त्याला प्राप्त करण्याची वासना ती सद्वासना. आणि मग त्यासाठी तो काय करेल तर भगवत भजन करेल, भगवंताचं अनुसंधान, नामस्मरण, पूजन अर्चन करेल. त्यासाठी सत्समागम धरेल. अर्थात तो विषय पुढे येईलच. पण हे सगळं करणं हे पूर्वपुण्यामुळं घडतं असं समर्थ रामदास म्हणतायत. नरदेही विशेष ब्राह्मण त्याहीवरी संध्या स्नान, सद्वासना भगवत भजन घडे पूर्वपुण्ये. एकामागून एक भाग्य जमा झाली पहा. नुसतं माणूस म्हणून जन्माला आलेले करोडो लोक जगामध्ये आहेत, पण ते सगळे भाग्यवान नाहीत. भाग्यवान तोच आहे जो समर्थ रामदास म्हणतायत त्या मार्गावरून चाललेला आहे. पुढे समर्थ म्हणतायत भगवत भक्ती हे उत्तम, त्याहीवरी सत्समागम. अतिशय महत्त्वाचे आणि सुंदर 2 मुद्दे समर्थांनी सांगितले. नरदेह भाग्यानं मिळाला आहे, ठीक आहे. सन्मार्गालाही आलो आहोत किंवा आपल्याला सद्ग्रंथही समजत आहेत, पण तरीसुद्धा भगवत भक्ती उत्तम आहे असं समर्थ रामदास म्हणतात. कारण भगवत भक्ती करताना भक्त आपला मीपणा बाजूला ठेवतो. असं पहा, ज्ञानेश्वरी समजून घेणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. दासबोध समजून घेणं, भगवद्गीता समजून घेणं, उपनिषदे समजून घेणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. पण हे सगळं करण्यामध्ये एक प्रकारचा बुद्धीचा, तर्काचा स्पर्श आहे. मी हे ऐकतोय, मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, अशी सूक्ष्म का होईना भावना आहे. भक्तीमध्ये ती नाही. प्रेमानं पांडुरंगाला पाहावं, प्रेमानं रामचंद्रांना पाहावं, प्रेमानं गोपाळ कृष्णांना पाहावं, त्यांच्यासाठी डोळ्यांमधून अश्रू यावेत, भक्तिभावानं त्यांना नमस्कार करावा, त्याच्या वारीला जावं, त्याच्या दर्शनाच्या रांगेत उभं राहावं, प्रेमानं त्याला प्रदक्षिणा घालावी. यामध्ये जे सुख आहे ते फक्त पुस्तकी ज्ञानामध्ये नाही. त्यामुळं केव्हाही भक्तीच श्रेष्ठ आहे. म्हणून समर्थ रामदास म्हणतात भगवत भक्ती हे उत्तम, कारण तिथं आपला मी गळला जातो. आपला अभिमान, आपला अहंकार दरवाजात ठेवून आत जावं लागतं. सगळं केलं, दासबोधाचं निरूपण ऐकलं, ते निरूपण केलं, अगदी सज्जनगडला जाऊन केलं, तिथल्याही वाऱ्या केल्या, तरी जेव्हा हे सगळं केल्यानंतर आपण समर्थांच्या पुढे किंवा रामचंद्रांच्या पुढे नमस्कार करतो, तो नमस्कार करताना जेव्हा आपण आपले डोळे मिटून घेतो आणि नमस्कार करताना आपल्याला आतून भक्तिप्रेमाचा हुंदका येतो, ती खरी भक्ती, ते खरं उत्तम लक्षण आहे. हा जो भाव आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून समर्थ म्हणतायत की भगवत भक्ती हे उत्तम, आणि त्याच्याही वर जर काही असेल तर आहे सत्समागम. कारण नाही म्हटलं तरी आपल्याजवळ आपल्या अभिमानाचं ओझं आहे, आपल्या देहबुद्धीचं ओझं आहे. भगवंताला शरण कसं जावं, भगवंताचं नाम कसं घ्यावं, आपल्या आत भगवंताचं अस्तित्व कसं आहे, त्याला नेमका नमस्कार तरी कसा करावा, हे सुद्धा आपल्याला संतच सांगतात, सद्गुरूच सांगतात. म्हणून भक्ती उत्तम आहे हे खरं आहे, पण आपल्यामध्ये दोष असून सुद्धा आपल्यामध्ये भक्तीचा उदय होतो, तो केवळ आणि केवळ संत सद्गुरूंच्या कृपेमुळे. म्हणून भगवत भक्ती हे उत्तम, त्याहीवरी सत्समागम. काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा. भक्तीचा उदय झाला आणि त्यातून सत्समागम असेल तर काळ सार्थकी कसा लावायचा हे साधकाला आपोआपच कळून येतं. आणि हे खरं म्हणजे परमभाग्य आहे. पहा, ओव्या खरं म्हणजे 3च झाल्या. नाना सुकृताचे फळ, तो हा नरदेह केवळ,
त्याहीमध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. नरदेह विशेष ब्राह्मण त्याहीवरी संध्या स्नान, सद्वासना भगवत भजन घडे पूर्वपुण्ये. एवढं सांगून समर्थ रामदास अगदी महत्त्वाचं बोलले ते तिसऱ्या ओळीमध्ये. भगवत भक्ती हे उत्तम, त्याहीवरी सत्समागम, काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा. असा हा अवीट दासबोध आहे. ओवी एकच दिसते, पण त्यामध्ये अत्यंत खोल अर्थ आहेत. जसं की भगवत भक्तीचा उदय आतमध्ये आहे, पण तो उदय होण्यासाठी संतांची, सद्गुरूंची कृपा लागते, भगवंताचीही कृपा लागते. आणि ही सर्व कृपा सत्समागम या एका शब्दामध्ये आहे. तरच कळतं की काळ सार्थकी कसा लावायचा. अन्यथा नुसतं वाचून परमार्थ कळत असता तर आजपर्यंत संतांना पृथ्वीवरती यावं लागलंच नसतं. तो तसा कळत नाही, त्यासाठी लागते सद्गुरू कृपा. म्हणून सत्समागम महत्वाचा. यापुढे समर्थ म्हणतायत, प्रेमप्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव, हरिकथा महोत्साव तेणे प्रेमा दुणावे. प्रेम वाढतं असं ते म्हणतायत. आता वाढतं म्हणजे नेमकं काय होतं आणि प्रेम हे असतं कुठे, असा सगळा विषय आपण यथावकाश पाहूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.